नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीतील नीरा नदीची पाहणी केली आहे. यानंतर शरद पवार यांनी नदीच्या प्रदूषणासंदर्भात पाहणी करताना गावकऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. विशेष म्हणजे कालच अजित पवारांना अग्नी दिला. आज अजित पवारांचे अस्थि विसर्जन झालं. त्यानंतर शरद पवार लगेच मैदानात उतरलेत. शरद पवारांनी नीरा नदीची पाहणी करत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानं पवारांच्या या दौऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मतमतांतर असून लवकरच त्याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असं आमदार इद्रिस नायकवाडी यांनी म्हटलंय. सुनेत्रा पवार आमच्यासाठी देवी समान आहेत. त्या उपमुख्यमंत्री होणार असतील तर काही गैर नसल्याचं नायकवाडींनी स्पष्ट केलंय. नागपूर महापौर पदावरून राजकीय हालचालींना वेग आलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या नावांवर सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात महानगरपालिका महापौर उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची उद्या शनिवारी बैठक होणार आहे. या बैठकीत महापालिकेतील सर्व पदांच्या वाटपावर चर्चा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे चर्चा थांबली होती. मात्र आता शनिवार आणि रविवार असे 2 दिवस सर्व नेत्यांमध्ये सत्ता वाटपाचे सूत्र ठरवले जाणार आहे. भाजपचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी रत्नागिरी नगर परिषदेतील शौचालय घोटाळ्याचा मुद्दा सभेत उपस्थित केलाय. नगर परिषदेच्या प्रशासकीय काळात सुमारे 4 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप समीर तिवरेकर यांनी केलाय. तसेच नगर परिषदेचे इंजिनियर यतिराज जाधव यांनी तिवरेकर यांना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय. मराठी अभ्यास केंद्राच्या सदस्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेतली आहे. न्यू माहीम आणि 10 मराठी शाळांच्या प्रश्नांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्ब उडवून देण्याच्या धमकीचा मेल प्रशासनाला प्राप्त झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही जोखीम न घेता जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीनं तपासणी करण्यात आली आहे. मात्र या मेलमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा थेट उल्लेख नसून युक्रेनमधील 10 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. भिवंडी शहरातील मिल्लतनगर येथील अल्बेक हॉटेलमध्ये काम करणाऱ्या 2 सहकाऱ्यांचं आपापसात भांडण झालंय. एकाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपशब्द म्हणून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या संदर्भात आंबेडकर युवकांनी हॉटेलवर धाव घेत संबंधितांना चोप देत माफी मागण्यास सांगितलंय. या संदर्भात आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे आजोबाला आणि आत्याला मुलाकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. शेतीच्या कारणावरून भांडण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. करण भालचंद्र केकान, मयूर विशाल केकान, विशाल महादेव केकान आणि एक अनोळखी अशा 4 जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दर्यापूर मतदारसंघातील अचलपूर तालुक्यातील असदपूर शहापूर गावात असलेल्या चंद्रभागा लघु बॅरेज प्रकल्पाच्या पुनर्वसन कामात कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उभाटा शिवसेनेनं आक्रमक आंदोलन छेडलंय. प्रकल्पांतर्गत करण्यात आलेली पुनर्वसन आणि विकास कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप त्यांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनास सुरुवात केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. कोल्हापुरात कोकोपीटच्या नावाखाली ड्रग्ज तस्करी चालली होती. राजारामपुरी पोलिसांची कारवाई करत 83 किलो गांजा पकडलाय आणि पिशव्यांमध्ये कोकोपीट असल्याचं सांगून कर्नाटकात नेण्यात येणारा 21 लाख रुपये किमतीचा 83 किलो गांजा ही जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी वाहन चालक समीर पापा शेख याला अटक करण्यात आली आहे. पुण्यातून हा गांजा कर्नाटकात विक्रीसाठी नेला जात असल्याचा तपासात समोर आलाय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केलंय. या ग्रामपंचायतीमध्ये वित्त आयोगामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला होता प्रकरणी चौकशी अहवाल देऊन देखील अद्याप कारवाई होत नाही. ज्या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे. नाशिकच्या कळवणमध्ये पतीनं दारूच्या नशेत आपल्या पत्नीचा खून केल्यानं खळबळ उडाली आहे. गावात बातमी पसरताच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न देखील केलाय. त्यानंतर पतीला रुग्णालयात हलवलंय. त्याची प्रकृती आता ठीक आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.